तुमने अपनी जान देकर मेरी जिंदगी बचाई है। तूने अपनी जान देकर मेरी जिंदगी बचाई है। तूने मेरे कदमों को आसमानी राह दिखाई है। तूने मेरे कदमों को आसमानी राह दिखाई है। मैंने अपनी सांसों में तेरी खुशबू बसाई है। मैंने अपनी सांसों प्रभु तुझे प्रेम तुझ्यामध्ये असणारं लिहिता तुझ्यामध्ये असणारं समर्पण आमच्यामध्ये कुठं आहात परमेश्वर तुझ्यामध्ये जे प्रेम तुझ्यामध्ये जे प्रेम आहे या गुणस्वाहिनीनिमित्त आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत आणि परमेश्वर म्हणतो की तुझ्यामध्ये जी प्रीती आहे त्या प्रीतीने तो मला भर. तुझ्यामध्ये जे समर्पण आहे समर्पणाने आम्हाला भर. रबा सरला भांडे रियलो लोबो सिखाराना बा सोरियल लोबो सिखांदे सोरियंगो रोलोबो सिखोरला आमच्याशी बोल. ओ परमेश्वर आमच्या हृदयाशी तू भेट घे. ओ परमेश्वर आमच्या अंतःकरण तू पालक. ओ परमेश्वर आम्हाला आमचं जीवन परमेश्वर तुझ्यामध्ये वाढव. तेरे मार खाने से शिफा पाई है. तेरे खून बहाने से मिली मुझको रिहाई. तेरे मार खाने से तेरे मार खाने से शिफा पाई. हा प्रभू तुझ्याकडून सर्वस्व आहे. हा प्रभू तुझ्यामध्ये सर्वस्व आहे. ओ जीसस ओ रबा बाबा 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 बाबा. चला प्रियांनो परमेश्वरासोबत बोलूया. आता परमेश्वराला म्हणूया प्रभू माझं अंतःकरण तू पाह. तो आमच्या अंतःकरणाची भेट घेत आहे. तो परमेश्वर आमच्याशी बोलत आहे. हालेलुया. आम्ही सर्वजण आनंदित आहोत ना. का आम्हाला दुःख झालं आहे आज. कोणी आम्ही दुःखित आहोत का? सांगा सर्वजण. नाही ना.
म्हणून मोठ्याने म्हणूया हालेलुया, हालेलुया. आज आम्ही गुड फ्रायडे साजरा करत आहोत. उत्तम शुक्रवार आमच्या जीवनासाठी एक उत्तम गोष्ट झाली आहे. त्या परमेश्वराने त्या कालवरीच्या क्रूसावरती माझ्यासाठी त्याने स्वतःचं अर्पण केलं आहे. ती उत्तम गोष्ट त्याने माझ्यासाठी केलेली आहे. हालेलुया. ती गोष्ट त्याने कालवरीच्या क्रूसावरती स्वतःचं समर्पण करून केल्यामुळे आज मी या परमेश्वराच्या घरामध्ये आहे. आम्ही सर्वजण या परमेश्वराच्या घरामध्ये त्याच्या कृपेमुळे आहोत. हालेलुया, हालेलुया. पण आम्ही काही गीत गाऊन परमेश्वराचं गौरव करूया आणि गाऊया. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तो आमचं पहिलं प्रेम आहे का? का तर त्याने पहिले आमच्यावरती त्यांचं प्रेम प्रगट केलं आहे त्या क्रूस खांबावरती जाऊन. म्हणून आम्ही आनंदाने उल्हासाने त्या परमेश्वराचं गौरव नाचून गाऊन करूया आणि गाऊया. तेरी स्तुती प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तू अवर्णित है, तू अवर्णित है, तू सुंदर है. हालेलुया. तू सुंदर है, तेरी स्तुति प्रशंसा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो. दिल की गहराइयों में बसता तू ही तू, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं. गहराइयों में बसता तू ही प्रभु. हालेलुया. इच्छाओं को मैं पूरा करता चलूं. दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु. तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार. अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. हालेलुया. सर्वजण आणि गाणं आहोत. मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने. बना तू मेरी खामोशियों को. प्रभु समझा तूने प्रभु. हालेलुया. मेरी आशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा
प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर। गाऊया सर्वजण। हो बाबाचा खोडला बांधलेले लेको, अवर्णित आहे, तो सुंदर आहे। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो। तेरी दिल की गहराइयों में, दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। हाँ प्रभु श्रा, दिल की गहराइयों में, गहराइयों में बसता तू। आपको प्रेम वसुदे पूरा करता चलूं। तू अवर्णित है, तू सुंदर है, तेरा पहला प्यार। तू अवर्णित है, तू सुंदर है, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी हर पल महिमा हो। हालेलुया, हालेलुया। तो अवर्णित परमेश्वर आहे प्रियानो, तो सुंदर आहे। परमेश्वराचं वचन सांगतं की खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले। खरे पाहिलं असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला। आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले। आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता, अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले। असा तो कोकरा आमच्यासाठी अर्पला गेला, अवर्णित आहे। म्हणून गीतकर्ता म्हणतो, तो अवर्णित है, तो सुंदर है। Jesus was tearing heaven open for you. Scripture Mark 15:38, Mark 1:10, Hebrew 10:19 to 12:22. वधस्तंभावरती येशूला जे खिळण्यात आलं प्रियांनो, ते खिळण्यात आलेलं जे येशूला कशामुळे खिळण्यात आलेलं आहे? येशूची मानवावरती असलेली प्रीती येशूला वधस्तंभावरून खिळून ठेवत होती। मत्ती सुवर्तमान 27 अध्याय आणि 39 आणि 40 वचनामध्ये त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे। 27 अध्याय आणि 42 ते 43 वचनामध्ये त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे। येशू त्याचं देवत्व दाखवण्यासाठी वधस्तंभावरून खाली आला नाही। हरवलेल्यांच्या मानवाप्रती असलेली त्याची प्रीती त्याला वधस्तंभावरती खिळून राहण्यामध्ये भाग पाडत होती। यासाठी जे वचन नमूद केलेलं आहे ते योहान सुवर्तमान 15 अध्याय 13 वचन, मित्राकरता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती ही मोठी नाही। योहान सुवर्तमान 1 योहान 3:16 आणि गलतीकारास पत्र याचा 2 अध्याय आणि 20 वचन। प्रियानो, येशूच्या मानवावरील प्रीतीबाबत 3 गोष्टी या ठिकाणी आम्ही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। त्याची प्रीती ही अपूर्व आहे। रोमकरास पत्र 5 अध्याय आणि 8 वचनामध्ये
जे त्याचा द्वेष करतात त्यांच्यावरती तो प्रेम करत आहे. देव आपल्या स्वप्रेमाचं प्रमाण हे देतो की आम्ही पापी असता तो आमच्यासाठी मरण पावला. प्रियानो, वैरावरती प्रेम करणारा देव लुक शुभवर्तमान 23 अध्याय आणि 34 वचनामध्ये जे क्षमेचा उद्गार आम्ही पाहतो त्यामध्ये ते ख्रिस्ताचं अपूर्व प्रेम आपल्याला प्रकट झालेलं पाहायला मिळतं. न संपणारी ख्रिस्ताची प्रीती आपल्याला त्या वधस्तंभावरती पाहायला मिळत आहे. योहान 13:1 प्रमाणे स्वकीयांवरती शेवटपर्यंत प्रभूने प्रेम केलेलं आम्हाला पाहायला मिळत आहे. देवाचं जे प्रेम या मानव जातीवरती ते निस्वार्थी प्रेम. सोनं त्याचं आहे, चांदी त्याची आहे, सर्व काही जग त्याचं आहे, परंतु मानवाकडून त्याला काही मिळणार नाही, परंतु आमच्या बदल्यामध्ये तो त्या ठिकाणी गेलेला आहे. किती ते निस्वार्थी प्रेम. येशू ख्रिस्ताचं देवाच्या इच्छेला पूर्ण समर्पण या वधस्तंभाच्या प्रीतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इब्रिकराचा लेखक 10व्या अध्यायामध्ये 9व्या वचनामध्ये त्या ठिकाणी ते वचन वाचूया आपण. इब्री 10:9. देवाच्या इच्छेप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त करण्यासाठी या भूतलावरती आलेला आम्ही पाहत आहोत. मी तुझ्या इच्छेप्रमाणे करावयास आलो आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं प्रभू येशू ख्रिस्तानं देवाची इच्छा या वधस्तंभावरती पूर्ण केलेले आहे. ठेचले जावं हे त्या पित्याच्या मर्जीस होतं आणि म्हणून वधस्तंभावरती त्या ख्रिस्ताचं ते शरीर छिन्न भिन्न झालेलं आम्ही पाहत आहोत. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचं आपलं पाप येशूला वधस्तंभी खिळण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे. प्रियानो, यशया 53 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये खरं पाहिलं असता तो आमच्या दुष्कर्मामुळे घायल झाला आणि आम्हास होणारी शिक्षा त्यास झालेली आहे आणि आम्हास त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाला आहे असं देवाचं वचन सांगतं. ख्रिस्ताच्या दुःख सहनाचं ते यशया 53 अध्याय हे एक असीम चित्र दर्शवणारा तो अध्याय आहे. देवाचं नियम पूर्ण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. प्रियानो, वधस्तंभ आम्हाला पापापासून शुद्ध करत आहे. वधस्तंभ आम्हाला देवाच्या भयान क्रोधापासून सुटका देत आहे, क्षमा प्राप्त करून देत आहे. सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी वधस्तंभ आमच्यासाठी उपयुक्त आहे. शारीरिक आरोग्य आम्हाला वधस्तंभाच्या द्वारे मिळतं. मृत्यूपासूनची जी सुटका ती वधस्तंभामुळे आमच्या जीवनात आलेली आहे. देवाचा आणि आमचा जो एदेन बागेमध्ये असलेला जो घनिष्ठ नातेसंबंध तो वधस्तंभाच्या द्वारे पुन्हा पुनर्स्थापित झालेला आहे. जे पाप आमच्या जीवनामध्ये आलं त्यामुळे निर्माण झालेलं तुटलेलं नातेसंबंध ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभाद्वारे पुनर्स्थापित झालेला आम्ही पाहत आहोत. यासाठी इफिसकरास पत्र 2 अध्याय 11 ते 22 वचन, कलसेकरास पत्र 1 अध्याय 13 ते 20 वचन, इफिसकरास पत्र 1 अध्याय आणि 7वं वचन. वधस्तंभाद्वारे देवाबरोबर आमचं नातेसंबंध स्थापित झालं. आमच्या जागेवर ख्रिस्त मरण पावला आणि आम्ही पाहतो वधस्तंभाच्या द्वारे प्रियानो आमचं शाप, आमचं पाप, आमचे सर्व व्याधी, आमचे सर्व क्लेश, आमचे रोग त्यानं आपल्यावरती घेतलेले आहेत. आणि आम्हाला पाहायला मिळतं नियमशास्त्राच्या त्या बंधनातून देवानं आपल्याला मुक्त केलेलं आहे. गलतीकारास पत्र 3 अध्याय 17 आणि 18 वचन. प्रियानो, आपल्याला पाहायला मिळतं वधस्तंभाद्वारे आपल्याला वस्त्र, तारणाची वस्त्र, नीतिमत्वाची वस्त्र, धार्मिकतेची वस्त्र आम्हाला प्रदान करण्यात आलेले आहे. वधस्तंभाद्वारे आज आम्हाला पाहायला मिळतं आमच्यासाठी पडदा फाटलेला आहे आणि वधस्तंभाद्वारे आमच्यासाठी आकाश उघडलं गेलेलं आहे आणि परमपवित्र स्थानामध्ये जाण्याचा आमचा मार्ग खुला झालेला आहे. परमेश्वर या ठिकाणी या वधस्तंभाचं सामर्थ्य आज आम्ही समजून घेतलेलं आहे. प्रियानो, आज आपण देवाच्या पवित्र वचनाकडे आपण या ठिकाणी जाऊया. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावरील हे सप्तोद्गार म्हणजे मानवी भावनांचं मेघधनुष्य किंवा इंद्रधनुष्य हे आज आपल्याला पाहता येईल. यामध्ये क्षमाशीलता, अभिवचन, कृतज्ञता, वियोग, मनुष्यत्व, कृतार्थता आणि समर्पण या सर्व गोष्टी त्यामध्ये सामावलेल्या आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा शेवटचा शब्द
त्या गोष्टी प्रकट करत असताना आम्ही त्याकडे विशेष महत्व देतो. पीटी बार्नम मर्तेशमयी म्हणाले, आज किती उत्पन्न मिळाले. पाऊल महाराज नेपोलियन म्हणाले, सैन्यांचा प्रमुख. महान बॅप्टिस्ट उपदेशक चार्ल्स स्पर्जन यांचे शेवटचे शब्द, येशू माझ्यासाठी मरण पावला. म्हणाले, सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे देव आमच्या बरोबर आहे. प्रियांनो, आपण देवाचं पवित्र वचन वाचूया. प्रथम उद्गार वधस्तंभावरील लूक शुभवर्तमान 23 अध्याय आणि 34 वचन. सर्व समर्थ अनंतकालिक देवा, असे होऊ दे की आम्ही आमच्या प्रभूचे अद्भुत दुःख साजरे करावे. आमच्याकडून आम्ही तुझ्या अमूल्य रक्ताद्वारे पाप क्षमा पाहून त्या बलिदानाचे स्मरण करावे. कारण आम्हास तारणाचा हक्क एकमेव मार्ग तुझा आवडता पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रियानो, या ठिकाणी मानवजातीला क्षमेची नितांत गरज आहे. जुन्या करारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, हाताबद्दल हात, दाताबद्दल दात दंड द्यावा लागत होता. क्षमा करण्याची वृत्ती नव्हती. मोशे दगडी पाट्या घेऊन ज्यावेळेस डोंगरावरून खाली आला, तेव्हा तो पाहतो तर काय, अहरोन व इस्रायल लोकांनी वासरू बनवून त्या सोन्याची मूर्ती बनवून ते नाचत बागडत होते. 10 आज्ञांच्या त्या पाठीमधील मूर्ती पूजा करू नये ही आज्ञा त्यांना माहित असताना त्यांनी ती मोडलेली आम्ही पाहत आहोत. मोशे क्षमा करू शकला नाही. आमचे हृदय किती चांगले आहे हे लोकांना कळावे ही देवाची इच्छा होती. देव किती प्रेमळ आहे हे लोकांना कळावे ही त्याची इच्छा होती. परंतु आम्ही पाहतो दगडी पाट्यावरील एक आज्ञा मोडलेली पाहून त्या ठिकाणी 3000 लोक मूर्तिपूजा करणारे वेगळे झाले आणि जिवंत देवाचे लोक वेगळे झाले. मोशेनं त्या दिवशी आम्हाला पाहायला मिळतं की लोकांना ठार केलेला आम्ही पाहतो. प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला, त्या व्याभिचारी स्त्रीला देखील लोकांनी धोंडमार करण्याचं ठरवलं. त्यावेळेस प्रभू तिला म्हणत आहे, तुला धोंडमार करणारे कोठे आहेत, जा, मी तुला क्षमा करीत आहे. येथून पुढे पाप करू नकोस. क्षमा मनुष्याचं जीवन बदलून टाकत आहे. शोमरोनी स्त्रीची क्षमा देवानं केली. तिला पापाची जाणीव झाली आणि तिनं सर्व गावातील लोकांना त्या ठिकाणी देवाच्या पुढे आणलेला आहे. क्षमा कशी करावी, कोणाला करावी? जे लोक त्याच्या तोंडावरती थुंकले, 500 लोक त्याच्या डोक्यावरती टपल्या मारल्या, त्यांना देव क्षमा करत आहे. जर तुमच्यामध्ये प्रीतीचं हृदय असेल तर तुम्ही क्षमा करू शकता. प्रभूची प्रार्थना आपण नित्य करतो, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसेच तो आमची क्षमा कर. इतरांना क्षमा करणं हा एक मोठा चमत्कार आहे. प्रियांनो, क्षमेला अत्यंत महत्व आहे. प्रभू भोजन घेत असताना आम्ही इतरांची क्षमा केलेली आहे काय, याचं देखील आम्ही आत्मपरीक्षण करायला पाहिजे. मत्ती शुभवर्तमान 18 अध्याय 31 ते 35, मार्क 11 अध्याय 24 ते 26 आम्ही पाहतो. या ठिकाणी झाड वाळून गेलेलं आम्ही पाहतो. येशू ख्रिस्तानं त्या झाडाला शाप दिला आणि त्या ठिकाणी ते झाड वाळून गेलं. ज्यावेळेस आम्ही क्षमा करत नाही, एखादा व्यक्ती वाळून जाऊ शकतो. प्रियांनो, हे तुम्ही समजून घ्या. कदाचित क्षमा न करणं हे आमच्यासाठी एवढं हे. एक बाई रडत होती. तिचा पती आणि ती 20 वर्षापासून एकत्र होती. नवऱ्याबरोबर ती बोलत नाहीये. संसार तर एकत्र करत आहेत, एकाच घरात राहत आहेत, परंतु एकमेकांशी बोलत नाहीयेत. प्रियांनो, देव अंतःकरण पारखणारा देव आहे. क्षमा करणारा अंतःकरण आज या ठिकाणी तुम्ही घेऊन जा. प्रियांनो, जर तुम्ही क्षमा केलेली नसेल, प्रभू भोजन करत असताना केलेला असताना जर तुम्ही आतापर्यंत क्षमा केली नसेल, तर प्रियांनो, आज देवाचं वचन तुम्हाला सांगत आहे, क्षमेचं हृदय तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. अलिशाच्या डोक्यावर केस नव्हते. एलियाच्या जाग्यातून दुप्पट अभिषेक प्राप्त झालेला तो अलिशा, त्याची थट्टा मस्करी करणारे मुलं आम्ही पाहतो. 2 अस्वलांनी 42 मुलांना मारून टाकलेला आहे. आणि अलिशा म्हणाला,
जर मी जिवंत देवाचा सेवक असेल तर अस्वल येऊन तुम्हाला फाडून टाकेल. त्याच्या शब्दाप्रमाणे त्या ठिकाणी 42 लेकरं त्या ठिकाणी त्या अस्वलांनी फाडून टाकली. प्रियांनो, देवाच्या मंदिरामध्ये जे काही तुम्ही बोलता ते समजून उमजून बोला. किती लोकांनी त्याचा छळ केला. यातना भोगत असताना 12 चमत्कार करणारा अलिशा या ठिकाणी त्यानं शाप दिलेला आम्ही पाहतो, तो क्षमा करू शकला नाही. क्षमेसाठी प्रभूचं शरीर मोडण्यात आलेलं आहे. प्रियांनो, एका व्यक्तीचं 1,00,000 रुपये समजा कर्ज आहे एका राजाचं एका माणसाकडे. त्या राजानं त्या माणसाला ते पैसे मागितले आणि त्यानं त्याची परिस्थिती, त्याची समस्या सांगितली आणि मग त्या ठिकाणी त्या राजानं त्याला ते माफ केलं. परंतु त्या व्यक्तीनं दुसऱ्याकडे त्याचे जे काही 100 रुपये असतील किंवा काही थोडके पैसे असतील त्याच्यासाठी त्यानं त्याचा तगादा लावला. ज्यावेळेस महाराजाला हे कळालं त्यावेळेस मग त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी क्रोधितच झाले आणि मग महाराज म्हणले, याला बंदी शाळेत टाका, जेथे रडणं आणि दात खाणं चालेल. प्रियांनो, ज्या देवानं तुम्हाला आणि मला क्षमा केली, आमची लायकी नसताना, आमची पात्रता नसताना, आमची योग्यता नसताना, आमचे 1,00,000 रुपयासारखे एवढे मोठे भले मोठे त्या ठिकाणी कर्ज किंवा पाप आमचा असताना आमची त्या ठिकाणी देवानं जर माफी केली आणि आमच्यात जर एखाद्या व्यक्तीनं आम्हाला दुखावलं तर आम्ही त्याच्याशी बोलत नाही, त्याच्याशी संवाद साधत नाही, त्याला क्षमा करत नाही. किती मोठं हे आहे. प्रियांनो, स्तेफन त्याला धोंडमार होत असताना शाऊल तेथे आहे. त्या ठिकाणी स्तेफनाचे शब्द, हे बापा यांना क्षमा कर, यांचं पाप यांच्याकडे मोजू नकोस. स्वर्ग उघडलं गेलेलं त्यानं पाहिलेलं आहे. देवाचा पुत्र उठून त्याचं स्वागत करत आहे. क्षमेचं सामर्थ्य पहा प्रियांनो. स्वर्ग हलवण्याची ताकद त्या क्षमेमध्ये आहे. तुमच्या क्षमेमध्ये एक सेवक तयार होत आहे. त्या ठिकाणी स्तेफन क्षमा करत असताना पाऊल त्या ठिकाणी आहे. एक महान मोठा देवाचा प्रेषित, देवाचा संदेष्टा आणि देवाच्या सुवार्तेची लाट पसरवणारा, एक जगाची उलथापालट करणारा महान मोठा प्रेषित त्या ठिकाणी घडला गेलेला आम्ही पाहत आहोत. क्षमेच्या द्वारे पाऊल एक सेवक तयार झालेला आम्ही पाहत आहोत. ग्रॅम स्टेन्स यांचं जीवन आपल्या मुलासमवेत त्यांना जाळण्यात आलं, परंतु दारासिंगला त्यांच्या पत्नीनं क्षमा केलेली आम्ही पाहतो. किती वेळेस क्षमा करायची? 7च्या 70 वेळेस, म्हणजे 490 वेळा. एखाद्याने जर आपला अपराध केलेला आहे तर त्याची क्षमा आम्हाला करायची. 1857 मध्ये कोणी आपला एखादा अपमान केलेला असतो आणि त्याचा बदला घ्यायचा आमच्यामध्ये अजूनही त्या ठिकाणी इच्छा असते आणि मनामध्ये प्रबळ त्या ठिकाणी मी याचं बघूनच घेईल. कानाची खाज जिरवण्यासाठी या ठिकाणी तुम्ही आलेले आहात काय, तर तुम्हाला क्षमा प्राप्त होणार नाही. चढ सुटल्यावर गळ्यात गळा घालून क्षमेसाठी त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी काम केलं पाहिजे. एलिया स्वर्गात गेला, अलिशा का नाही? अलिशानं क्षमा केली नाही. आपण देवाचे निवडलेले लोक आहोत. स्वर्गात जायचं असेल तर क्षमा करा, क्षमा करा. कोणी तुम्हाला दुखावलंय का? सासूने दुखावलंय, सुनेनं तुम्हाला दुखावलंय, मुलानं दुखावलंय, भावानं दुखावलंय, मित्रानं दुखावलंय, एकमेकाला क्षमा करून. जास्त ताण धरून बसू नका. उत्तम शुक्रवार आपल्याला सांगत आहे, क्षमा करा, क्षमा करा. क्षमेचा जो आनंद आहे प्रियांनो, तो क्षमेचा आनंद या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या दुःख सहनातून जात असताना, त्या मरण यातनेतून जात असताना, वेदनेतून जात असताना, त्या ठिकाणी प्रगटीकरण 20 अध्याय 14 वचन, अधोलोकाच्या त्या यातना त्या प्रभू येशू ख्रिस्तानं सहन केलेल्या असताना देखील त्या ठिकाणी तो काय करत आहे? क्षमा करत आहे. उधळ्या पुत्राचा बाप त्याला क्षमा करत आहे. क्षमा देवानं मनुष्याला केलेली क्षमा. पूर्व आणि पश्चिम यांच्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढं प्रियानो आमचं पाप देवानं आमच्यापासून दूर केलेलं आहे. देवानं आमच्यावरती ही केलेली क्षमा किती मोठं अंतर कापत आहे. जकायानं देखील त्या ठिकाणी आम्हाला
पाहायला मिळतं पापांची क्षमा प्राप्त करून घेतलेली आहे. प्रियांनो, ख्रिस्त तुमच्यावर कृपा, ममता, चांगुलपणा करतो आणि म्हणून प्रियांनो आज आम्हाला क्षमा करायची आहे. रूपांतराच्या डोंगरावरती वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याचं तुम्ही ऐका. प्रियांनो, आज क्षमा ही आमच्या जीवनामध्ये अत्यंत गरजेची आहे. प्रार्थना करण्या अगोदर क्षमा केली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त क्षमाशील होता म्हणून तो प्रार्थना करत आहे. प्रार्थनाशील व्यक्ती हा क्षमाशील, क्षमा करणारा असतो. वधस्तंभावरील दुसरा उद्गार, लूक 23:43 वचन. हे प्रभू, आम्ही प्रार्थितो, दयाळूपणे आमच्या प्रार्थना ऐक. जे सर्व आपले अपराध तुझ्याकडे कबूल करतात त्यांना क्षमा कर. त्यांची सद्विवेक बुद्धी भ्रष्ट झाली आहे, त्यांना दयाळूपणाने दोषमुक्त कर. येशू ख्रिस्ताच्या द्वारे, आमेन. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. दुसऱ्या शब्दासाठी आपण पाहत आहोत, ख्रिस्ताच्या बाजूला दोन चोर आहेत. ख्रिस्ताला अपराध्यामध्ये गणलं गेलेलं आहे. तो प्रभू पवित्र, निष्कलंक, निर्दोष असताना त्याला अपराध्यामध्ये गणलं गेलेलं आहे. कोणी तुम्हाला दोष देतो त्यामुळे दुःखी होऊ नका. आपल्या प्रभूला देखील त्यातून जावं लागलेलं आहे. तुम्हाला कोणी दोष देतं याबद्दल तुम्हाला अगम्य वाटतं काय? तुम्हाला खूपच हे वाटतं का, खिन्न वाटतं काय? ख्रिस्ताच्या या दुःख सहनामध्ये आपण सहभागी होत असताना प्रियांनो, या ठिकाणी आपण समजून घेऊया. ख्रिस्ताबरोबर बोलत असताना त्या एका दुसऱ्या चोरासारखं आमची आध्यात्मिक स्थिती ही पडलेली आहे काय? प्रियांनो, देवापुढे भग्न व्हा. तो पहिला चोर देवाला प्रतिसाद देत नाही. तो दुसरा चोर आम्ही पाहतो नम्र झालेला आहे. त्याला समय दिला नाही, परंतु त्यानं आशीर्वाद प्राप्त करून घेतलेला आहे. प्रभू त्याला म्हणत आहे, तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. विश्वासणारे तारण प्राप्त घेऊ शकतात. सुवार्ता सांगत असताना अनेक अडचणी आल्या तरी भिवू नका. कोविड-19 ज्यावेळेस धुमाकूळ घातला प्रियांनो, त्यावेळेस ज्यांना सुखलोकाची खात्री नव्हती असे लोक मरणाला घाबरत होते, परंतु ज्यांना खात्री होती ते लोक घाबरत नव्हते. प्रियांनो, वचन आम्हाला सांगतं, मत्तई 10 अध्याय 28 ते 31, शरीराचा घात करणाऱ्यांना भिवू नका, परंतु आत्म्याचा नाश करणाऱ्या त्यांना भ्या, तुमचे मोल अधिक आहे. रोमकराच्या पत्रामध्ये 4 अध्याय 16 ते 18 वचन, कारण त्यामध्ये असं म्हटलं, पौल महाराज म्हणतात, आम्ही धैर्य सोडित नाही, सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. संकटे मर्यादित काळासाठी संकटे येतात, परंतु हे आमच्या जीवनामध्ये गौरवाचा भार निर्माण करतात. क्षमेविषयी ऐकल्यानंतर चुळबुळ होऊ लागली. तिघांचं मरण फिक्स आहे. एका चोरानं आव्हान दिलं, तू जर देवाचा पुत्र आहेस तर आमची सुटका कर. येशूचं पित्याकडे लक्ष गेलेलं आहे. एका चोरानं निंदा केली. सुटका म्हणजे जुन्या जीवनात जाणे नाही. तुमचे मिशन आज वधस्तंभाकडे, वधस्तंभ तुम्हाला स्वर्गाकडे घेऊन जाणार आहे. चोरानं बंड केलेला आहे. तुम्ही बंड करणारे आहात काय? त्या चोरासारखे पाप करणाऱ्यांच्या बरोबर तो राहिलेला आहे. आणि त्या चोराची जागा आम्हाला पाहायला मिळते नरकात आहे. आमची जागा बदला, नरकाचा मार्ग बदला, नरकात जाऊ नका. दावीद महाराज ज्यावेळेस चुकले त्यावेळेस नाथान संदेष्टा त्यांच्याकडे आल्यानंतर प्रियांनो त्यांचं परिवर्तन झालेलं आम्ही पाहतो. त्यांनी पश्चातापाचं ते स्तोत्र या कमन लिहिलेलं आम्ही पाहतो. आमचा स्वभाव बदलणं गरजेचं आहे. ज्यांच्या संगती आम्ही राहतो त्यांच्यामुळे कधी कधी आमच्या जीवनामध्ये वाईट प्रभाव किंवा त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये तो ताबा असतो. लोट त्या सदोम गमोरामध्ये होता, परंतु आम्हाला पाहायला मिळतं तो त्या प्रदेशामध्ये, त्या गावामध्ये, त्या नगरामध्ये राहिल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं
त्या ठिकाणी देवाच्या राज्यात जाण्यासाठी स्वतःचा बचाव करा. लोटाची बायको नाश पावली. देवाच्या राज्यामध्ये जात असताना प्रियांनो, जगिक गोष्टीमध्ये गुंतून पडू नका. प्रभूच्या लोकांकडे पाहिल्यावर त्याला प्रभूने लोकांकडे पाहिल्यावर त्याला कळवळा आला. स्वर्ग आमच्यासाठी देवानं तयार केलेला आहे. तो म्हणतो मी तुमच्यासाठी जागा तयार करतो. स्वर्गात जाण्याची आपल्या प्रत्येकाची इच्छा आहे. क्षमा पावणारे लोक, क्षमा करणारे लोक त्या ठिकाणी स्वर्गाच्या राज्यात जाणार आहेत. मिशन हेवन प्रत्येक व्यक्तीला स्वर्गात जाण्याची संधी आहे. मिशन हेवनच्या द्वारे प्रत्येक व्यक्तीला स्वर्गात जाण्याची संधी आहे. कसबिनी, जकातदार ह्या जर आज आमच्या पुढे स्वर्गाच्या राज्यात जात असतील तर वचन शास्त्री आणि परुषी सदुकी यांचा निषेध परमेश्वर करत आहे. अहो ढोंग्यांनो, अहो शास्त्र्यांनो, अहो परुषांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. परमेश्वर त्या ठिकाणी त्यांना म्हणत आहे, पश्चातापास योग्य असं फळ द्या. निकोदेम एक धार्मिक व्यक्ती येशूकडे आला आणि स्वर्गाच्या राज्याविषयी त्या ठिकाणी तो प्रश्न करत आहे, प्रार्थना करत आहे, विनंती करत आहे. त्या ठिकाणी स्वर्गात जाण्याची खात्री आम्हाला असायला पाहिजे. नव्याने जन्मल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात जात नाही. तारणाचा अनुभव, पवित्रीकरणाचा अनुभव, तुमचं जीवन बदलल्याचा अनुभव तुमच्या जीवनात असल्याशिवाय तुम्ही देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. चोरानं शेवटच्या क्षणाला संधी साधलेली आहे. मग तुम्ही म्हणाल, चोरानं जशी संधी साधली, आता मी काय करतो, खाऊ पिऊ, मजा करू, ऐश करू. आणि मग त्या ठिकाणी चोरानं जसं शेवटच्या क्षणाला संधी साधली तशी मीही करतो. परंतु जर तुम्ही समजा पूर्ण आंबा खाल्ल्यानंतर जर कोय जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला दिली आणि म्हटलं की हा आंबा घे बाबा, तो आंबा त्या ठिकाणी तो व्यक्ती घेईल का, स्वीकारेल का? तुम्ही तुमच्या जीवनाचा सगळा जीवन रथ चाकला आणि मग तुमचं म्हातारपण किंवा त्या ठिकाणी बुरसटलेलं जीवन, जे देवाला काही कोणत्याही कामाचं नाही, कुछ कामाचं असं जीवन त्या देवाला तुम्ही सादर करणार आहात काय? म्हणून तरुण तुम्ही आहात, हे तरुणपणामध्ये जो वाहन हे तुझ्यासाठी चांगलं आहे. तरुणांना तुम्ही आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित करा, हे तुमच्यासाठी चांगलं आहे. ही तुमच्यासाठी संधी आहे. तारणाची संधी साधून घ्या. तारणाची संधी साधून घ्या. हेरोद म्हणतो त्या ठिकाणी तुम्ही चमत्कारासाठी येशूकडे अपेक्षेने पाहत आहात काय? चमत्कारासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं तो चमत्कार देखील केला असता. त्या चोराला त्या ठिकाणी खाली काढला असतं, स्वतः उतरला असता. परंतु त्या चोराच्या मनामध्ये ती अपेक्षा होती. तशी तुमच्या मनामध्ये अशा अपेक्षा आहे का देवानं काहीतरी चमत्कार करावा? सर्वात मोठा चमत्कार जे आहे ना, सॅल्वेशन. सर्वात मोठा चमत्कार जो आहे ना, आमचं हृदयाचं झालेलं परिवर्तन, बदल. प्रियानो, निष्पाप निष्कलंक रक्त सांडून त्यानं किंमत देऊन आपल्या पापाचं क्षालन केलेलं आहे. आमच्या तारणाची योजना पूर्ण झालेली आहे. त्या येशूच्या डोक्यात बसलेल्या काटेरी मुकुटांना जर वाचा फुटली तर तो काटा काय साक्ष देईल? हे मानवा, तू केलेल्या अघोर कर्माचा हा परिणाम आहे. खिळ्यांना येशूच्या हातातील व पायातील खिळ्यांना जर वाचा फुटली तर ते काय बोलतील? हे पापी माणसा, हातांनी व पायांनी केलेल्या कुकर्माचा हा परिणाम आहे. येशूच्या कुशीत भोकसलेल्या त्या भाल्यांना जर वाचा फुटली तर? अरे पापी मानवा, मनातील राग, द्वेष, हेवा, मत्सर, सर्व प्रकारची आणि ती ह्या दुष्ट मनोवृत्तीचा हा परिणाम आहे. योहान कृष्णवर्तमान 17वा अध्याय 14वे वचन. हे स्वर्गीय देवा, 17वा अध्याय 14व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणत आहे, जे काम तुम्हाला दिले होते ते काम मी पूर्ण केलेलं आहे. पित्यानं, त्या प्रभू येशू ख्रिस्तानं पित्याचं गौरव प्रकट केलेलं आहे. येशू ख्रिस्तानं वधस्तंभावरती प्रायश्चित्ताचं ते कार्य, जी जबाबदारी त्याला दिलेली होती, जे समेटाचं कार्य देवाला दिलेलं होतं, मानवाचं देवाबरोबर तुटलेलं नातेसंबंध पुनर्स्थापित करण्याचं कार्य देवानं त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती दिलेलं होतं. पापाची जी आडभिंत आमच्यामध्ये आणि देवामध्ये होती, ती आडभिंत वधस्तंभावरती आज तुटली गेलेली आहे आणि वधस्तंभावरती ते कार्य पूर्ण झालेलं आम्ही पाहत आहोत. मानवाचा व देवाचा निर्माण झालेला दुरावा दूर करण्यात आलेलं कार्य त्या वधस्तंभावरती पूर्ण झालेलं आहे. ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आम्हाला सोपवलेली जबाबदारी आपण पूर्ण करत आहोत काय?
प्रभू येशू ख्रिस्तानं जी महान आज्ञा आपल्याला दिलेली आहे, ग्रेट कमिशन, आपल्या सर्वांच्या मुखोद्गत असलेलं वचन, मत्ते 28:18-20 वचन. जसं प्रभू येशू ख्रिस्तानं प्रियांनो वधस्तंभावरती पित्याची जबाबदारी पूर्ण केली, आज आमची जबाबदारी आहे. प्रभू आम्हाला या ठिकाणी या गुड फ्रायडेच्या निमित्तानं परमेश्वर आम्हाला सुवार्थ कार्याच्या आवेशानं ग्रासून जावं, यासाठी तो आम्हाला प्रेरित करत आहे. जा, सर्व अधिकार आकाशात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला यास्तव तुम्ही जा. तो अधिकारानं तुम्हाला पाठवत आहे. प्रियांनो, पाळक साहेब देखील या मंडळीतल्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांना स्वार्थ कार्यासाठी पाठवतात. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाता, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी हरवलेल्या लोकांकडे. प्रियांनो, आम्हाला त्या पित्याचं हृदय असायला पाहिजे. पित्याच्या हृदयामध्ये दोनच गोष्टी दिसतात, एक तर हरवलेले लोक आणि तारलेले लोक. हरवलेल्या लोकांसाठी तुम्ही सुवार्थ सांगा, तारलेल्या लोकांना तुम्ही देवाचं शिक्षण द्या, वचनामध्ये त्यांना दृढ करा, मजबूत करा. प्रियानो, दोन लोकांकडे आम्हाला जायचंय, हरवलेले लोक आणि तारलेले लोक. ओळखीचे लोक, अनोळखी लोक. आपण यादी तयार करायची. आपल्या प्रत्येक लीडरने आपण यादी तयार करायची. आपल्या ओळखीचे 5 लोकांना आपल्याला सुवार्थ सांगायची. हे चर्च आता या ठिकाणी परिपूर्ण पॅक आहे, परंतु येणाऱ्या दिवसात असे त्या ठिकाणी 3-4 चर्चेस होईल अशा रीतीचं मोठं त्या ठिकाणी जागा आपल्याला घ्यायची आणि देवाचं मंदिर आपल्याला उभारून देवाचं कार्य, सुवार्थ प्रसाराचं कार्य या ठिकाणी करायचंय. पावलानं जे केलं, पावलानं प्रियांनो पहा या ठिकाणी म्हटलं, जगाची उलथापालथ करणारे लोक आमच्यामध्ये आलेले आहेत. आम्ही येथे आहोत, आम्ही हे करणार. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावरती जे कार्य पूर्ण केलं, ते कार्य आज तुम्हाला देखील, हे मिशन, दिस इज अ मिशन ऑफ गॉड. हे मिशन तुम्हाला घेऊन जायचंय. हे सुवार्थ कार्य फक्त पालकांचं या ठिकाणी सर्व काही जे एल्डर आहेत, लीडर आहेत, त्यांचं कार्य नाही, तर हे आमचं कार्य आहे. प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला सांगतं इफिस 3:19 मध्ये, देवाच्या सर्व पूर्णतेत परिपूर्ण व्हा. ख्रिस्त जसा पूर्ण आहे, परिपूर्ण आहे, तसा आज आम्ही परिपूर्ण व्हायला पाहिजे. पूर्णतेचा आनंद आज आम्ही या गुड फ्रायडेला साजरा करूया. इफिस 3:19 वाचा. आता प्रियांनो, हा गुड फ्रायडे तुम्हाला पूर्णतेकडे त्या ठिकाणी वाटचाल करण्यासाठी तो तुम्हाला दिशा देत आहे. येशू शिष्यांकडे आले आणि म्हणाले, तुम्ही यहुदी लोकांना तुम्ही त्या ठिकाणी प्रभूजी, गुरुजी, तुम्ही यहुदी लोकांना कोड्यात का बोलता? प्रकट करण्याचं काम परमेश्वरानं दिलेलं आहे. पवित्र शास्त्राचं रहस्य विदित करण्याचं काम त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. सुभक्तीचं रहस्य मोठं आहे. तो आत्म्यानं प्रकट झाला आणि तो गौरवात प्रकट झाला. देहाने प्रकट झाला, आत्म्यानं गौरवात उठवला गेला. प्रियांनो, आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावरती, योहान त्या ठिकाणी काय म्हणत आहे? हा पहा जगाचे पापहरण करणारा देवाचा खोकरा. प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करताना काय म्हणत आहे? पित्या, जसं मी आणि तू एक आहे, तसं त्यांनी देखील एक असावं. प्रियांनो, आज मंडळीमधलं ऐक्य हे अत्यंत गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा हा उद्गार त्याच्या कार्यपूर्तीचा आनंद आहे. कार्यपूर्तीचा जाहीरनामा प्रकट करणारा तो आहे. प्रभूनं पित्याचं कार्य पूर्ण केलेलं आहे. गुड फ्रायडे आज्ञापालनाचा उत्सव आहे. आज या ठिकाणी जर गुड फ्रायडेच्या तुम्ही या ठिकाणी भक्तीमध्ये आहात, गुड फ्रायडेच्या या ठिकाणी जात आहात, तर तुम्ही ख्रिस्तानं जे आज्ञापालन केलं, प्रभू येशू ख्रिस्तानं, तेच आता तुम्हाला करायचं आहे. त्यासाठी तुम्ही या ठिकाणाहून जाणार आहात. देवानं जे पूर्ण केलेलं आहे, आज्ञापालन पूर्ण केलं, नियमशास्त्राची पूर्ती केली, त्या ठिकाणी आता प्रभू येशू ख्रिस्त म्हणलं आता हे होऊन जाऊ दे, नियमशास्त्राचं हे व्हावं म्हणून त्या ठिकाणी बाप्तिस्मा त्यानं घेतला. प्रभूने नियमशास्त्र पूर्ण केलं, पित्याची इच्छा पूर्ण केली, तारणाचं कार्य पूर्ण केलं, देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवली, आध्यात्मिक सेवा केली, त्या ठिकाणी लोकांना बंधनातून सोडवलं. आणि म्हणून आज प्रियांनो, आज या गुड फ्रायडेच्या सणानिमित्त, या गुड फ्रायडेचा हा आनंद उत्सव साजरा करत असताना प्रियांनो, आपण आपल्या शेजाऱ्यावरती देखील प्रीती करायची. प्रथम देवावरती, मग स्वतःवर, मग शेजाऱ्यावर प्रीती करायची आहे. त्याचं राज्य, त्याचं धार्मिकता मिळवण्याची, त्यावेळेस मग काय होईल? पूर्ण होईल.
परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करो. शेवटचा उद्गार लुकऋषभ वर्तमान 23वा अध्याय 44. त्या ठिकाणी, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नाही, तर जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. दयावंत देवा, तुझा एकुलता एक पुत्र न्यायी आमच्या अन्यायासाठी, आमच्या पापासाठी तो खांबी गेला. आमच्या कुटुंबावर दया कर. परमेश्वर, आम्ही विश्वासाने त्या क्रूस खांबाकडे पाहावं. आमच्यातील प्रत्येक अशुद्ध इच्छा, अख्रिस्ती वृत्ती यांना आम्ही खांबी देऊन त्या वधस्तंभावरती नष्ट करावं असं होऊ दे. ख्रिस्तासाठी, परस्परांसाठी स्वतः प्रतिदिनी नाकारून त्या गुरुच्या सेवेसाठी आम्ही सज्ज व्हावं असं आम्हाला कर. आमच्यातील प्रत्येक भ्रष्ट व अप्रामाणिक प्रवृत्ती आमच्यातून काढून टाक. अयोग्य प्रकारचं धाडस आम्ही करू नये. आमच्या हृदयातील उत्तम गोष्टी आज आम्ही कराव्यात. सहाय्य कर, सहाय्य कर. उच्च स्वराने ओरडून प्रभू म्हणत आहे, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देत आहे. यहुद्यांचा राजा राजासनावर बसलेला, तो थकलेला, दमलेला 64 रोमी शिपायाचा बंदोबस्त असताना शुक्रवारी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या माणसाच्या मरणाची बातमी सर्वत्र ताबडतोब सर्वत्र पसरली जाते. शोकसभा आणि दुखवट्याचे सर्व काही ठराव पास केले जातात. सर्व राष्ट्रामध्ये, देशामध्ये दुखवटा जाहीर केला जातो. प्रियांनो, त्या ठिकाणी आदरांजली, श्रद्धांजली वाहिली जाते. जे कार्य या ठिकाणी तुमच्या आणि माझ्यासाठी त्या प्रभू येशू ख्रिस्तानं केलेलं आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी आज तुम्ही काय करणार आहात? येशू जगाचा तारणारा, तो पुनरुत्थित ख्रिस्त, तो मृत्युंजय ख्रिस्त, प्रियांनो, याच्याकडे आज आम्ही लक्ष द्यायला पाहिजे. प्रियांनो, मनुष्य हा देवाने निर्माण केलेला आहे. जीव, आत्मा आणि शरीर या स्वरूपामध्ये मनुष्याला बनवलं. या ठिकाणी याकोबाचं पत्र 2 अध्याय 26व्या वचनामध्ये असं म्हटलं, आत्म्या वाचून शरीर निर्जीव आहे, देवाचा आत्मा देवाकडे जातो. प्रभूने मरते समयी या ठिकाणी असं म्हटलं, मी माझा आत्मा तुझ्या हाती देतो. प्रियानो, देव आत्मा आहे. त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करावी. आमचा आत्मा देवाच्या हातामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं सुरक्षित आहे. आम्ही आमच्या शरीराची काळजी घेतो. शरीरासाठी जे काही लागतं ते सर्व काय आम्ही करतो, परंतु आम्ही आमच्या आत्म्यासाठी करतो का? प्रियानो, आज आत्मा हा शरीराचा, जीवाचा नियंत्रक आहे. सैतानाच्या स्वाधीन आमचा त्या ठिकाणी आमचं आत्मा नसावा. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, माझा आत्मा मी तुझ्या हाती सोपवून देत आहे. प्रियानो, फिलिप्पियराचा लेखक 3 अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये काय म्हणत आहे आपण वाचू. प्रियानो, जगामध्ये तुम्ही फसून जाऊ नका. जगामधून देवानं आपल्याला एक्लेसिया म्हणजे ही जी मंडळी आहे, तारलेली मंडळी आहे, पवित्र केलेले लोक तुम्ही आहात, देवाचं खास प्रजा, खास निधी तुम्ही आहात. देवानं तुम्हाला वेगळं केलेलं आहे आणि म्हणून या जगातल्या सर्व अशुद्धपणा, सर्व जगातल्या वाईट गोष्टी यापासून तुम्ही वेगळं व्हा, सुरक्षित राहा आणि देवाच्या छत्रछायेखाली, देवाच्या हातामध्ये तुम्ही समर्पित राहा. प्रियानो, हे तुमच्यासाठी चांगलं आहे. वचन वाचूया. फिलिप्पी 3:19-20. काही लोक वधस्तंभाच्या जवळ आहेत, परंतु वधस्तंभाचे वैरी. प्रभू, आम्ही वैरी नाहीत. वधस्तंभाच्या जवळ, परंतु नाश. आज गुड फ्रायडेचा हा उत्सव साजरा करत असताना प्रियानो, तुम्ही कशासाठी वधस्तंभाजवळ आलेले आहात? आणि 7 शब्द आज आपण ऐकलेले आहेत आणि माझा विश्वास आहे की या 7 शब्दाचं महत्त्व आपल्याला कळलेलं आहे आणि खरोखर येशूने त्याची प्रीती आमच्यावरती दाखवलेली आहे. एखादा मुलगा नदीमध्ये बुडालेला आहे आणि तो बुडालेला असताना एक मनुष्य त्याला वाचवण्यासाठी उडी टाकतो आणि त्याला वाचवतो. त्याचा प्राण वाचला जातो. तो बुडत असताना त्याला वाचवलं जातं. दुसरी एक घटना मी तुम्हाला सांगतो. एक मुलगा पाण्यातच बुडतो, पण त्याला वाचवत असताना दुसरा माणूस उडी टाकतो. त्याला वाचवत असताना तो मुलगा वाचला जातो, पण तो मुलगा वाचत असताना ज्या माणसाने त्याला वाचवलं तो पाण्यात बुडून मरतो.
कोणत्या माणसाला तुम्ही महत्व जास्त द्याल? जो मेला त्याला. आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो येशू वधस्तंभावरती मारला गेलेला आहे. त्याच्यामुळे आज आम्हाला उद्धार मिळालेला आहे. आणि म्हणून कोणी एकाने म्हटलेलं आहे, सांगू कशी जगाला तव प्रीतीची कहाणी. आज या सकाळच्या वेळेला तुम्ही आणि मी त्याच्या पवित्र उपस्थित असताना तो वधस्तंभ आठवूया. त्या वधस्तंभावरती तुमचा आणि माझा तारणारा मरण पावलेला आहे. त्याने त्याच्या काट्यामध्ये डोक्यात मुकुट घातलेला आहे. ज्याने त्याच्या डोक्यातून रक्त वाहत आहे, यासाठी आमच्या डोक्यामध्ये वाईट विचार असू नये. हातामध्ये खेळ ठोकण्यात आले यासाठी आमचे हात वाईट मार्गाला जाऊ नये. हात आणि वाईट कर्म करू नये. पायात खेळ ठोकले यासाठी आमचे पाय वाईट मार्गाला जाऊ नये. खुशीमध्ये भाला हो सकण्यात आला यासाठी आमच्या अंतःकरणामध्ये वाईट विचार असू नये. तर जो येशू ख्रिस्ताचा गुण तो आमच्या जीवनामध्ये यावा. आणि आज आम्ही या 7 शब्दामध्ये ऐकलं की क्षमेचा अंतःकरण आमचं असणं गरजेचं आहे. तारणाचा अनुभव आम्ही घेणं गरजेचं आहे. मरणाच्या क्षणी त्या मनुष्याने ओळखलं की याद्वारेच मला तारण आहे. उद्धार आमचा करून घेणं गरजेचं आहे. देवाने दिलेली जबाबदारी, कौटुंबिक जबाबदारी आम्ही पार पाडणारे लोक होणं गरजेचं आहे. आणि चौथा उद्गार समेटाचा. येशूने तुमचा आणि माझा समेट त्या देवपित्याशी करून घेतलेला आहे. आज जर आमचा समेट आमच्या वैयक्तिक लोकांबरोबर नसेल तर आम्ही समेट करून घेणारे लोक बनणं गरजेचं आहे. आणि प्रभूची इच्छा आमच्याबद्दल ही आहे की आम्ही संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. जे ग्रेट कमिशन देवाने आम्हाला दिलेलं आहे ते आम्ही करीत राहावं. आणि देवाने दिलेली जबाबदारी आम्ही पूर्ण पार पाडणं गरजेचं आहे. एक दिवस आम्हाला देवाच्या समोर उभं राहायचं आहे. काय केलंय तू माझ्यासाठी? आणि म्हणून देवाने दिलेली जबाबदारी पार पडूया. आणि शेवटचा, येशूने त्याचा आत्मा देवपित्याच्या हाती सोपवून दिलेला आहे. आमचा आत्मा आम्ही प्रभूच्या हाती सुरक्षित राहू शकतो. आणि म्हणून आज गुड फ्रायडे आम्ही साजरा करत असताना आपण सर्वजण आपल्या जागेवरती राहूया. प्रभू येशूची मोठी प्रीती जनिवार्णिता मी ऐकली. माझा ते पतितावरी होती हे ऐकया फारच इच्छिले. हे ऐकया इच्छिले. त्या ख्रिस्ते तुला मला प्रीती दाविली. स्वर्गातून येऊन प्राणही अर्पून प्रीती सर्वा दाविली. दुःख साईले ख्रिस्ते कैसी तळमळला खांबावरी. मज ऐकून सोचे मनाची मज साठीच सोशील ती खरी. मज साठीच ती खरी. त्या ख्रिस्ते तुला मला प्रीती दाविली. स्वर्गातून येऊन प्राणही अर्पून प्रीती सर्वा दाविली. शरणागत भावे ख्रिस्ता रमती सुख सागरते. देई ख्रिस्त अशा स्थळ स्वता मजला प्रभू देईल कायते. मज दे कायते. त्या ख्रिस्त तुला म्हणा प्रीती दाविली. स्वर्गातून येऊन प्राणही अर्पून प्रीती सर्वा दाविली. प्रभू तो प्रिय उत्तर द्यावे. मजत कोणी न तोच शिवाय. ज्ञाने मला कळवावे. न देशी कृपेने काय मज तारण देशी काय. तारिले तुला हे मी तारिले तुला. शरणागत त्या समितारण देई पतिता तुझला. प्रभू येशूची मोठी. चला आपण आपले डोळे बंद करूया. नेता मे ऐकली. सर्वजण प्रार्थना करूया. बरी होती हे ऐकया फारच इच्छिले. प्रार्थना करूया. देवाचं सानिध्य आज आमच्या मध्ये आहे. तुला मला ओ रबा सांदाला बारी खराबा शांताला बाराबालाबा. आपले डोळे बंद करूया. आपले हात उंच करूया. परमेश्वराची आराधना करूया. देवाचं सामर्थ्य तो वधस्तंभ आज आठवण करूया. हालेलुया.
हालेलुया हो रबा सांदालाबा बावारी माझा सो चे मनाची माझा सोशील देख त्याने ते आमचं दुःख आमच्यासाठी सोसलेलं आहे त्या ख्रिस्ते तुला मला हालेलुया what a mighty Jesus we serve तन येऊन प्राण हे अर्पण शरणगात भावे ख्रिस्ता रमती सागरिते मजला प्रभु का कायत ओला रबा सांदालाबा तुला मला आराधना करूया अन्य भाषेतून प्रार्थना करूया येशूला म्हणे येशू तुझे जीव चित्तवृत्ती होती ती माझ्या जीवनामध्ये येऊ दे सामर्थ्य मला तू दे तुझा अभिषेक मला दे माझ्या जीवनातील प्रत्येक तुला न होणाऱ्या गोष्टी येशूच्या नावात निघून जाऊ दे कृपेने काय तुला हे मी तारेले तुला समिधारण दे पतिता तुझला हालेलुया हालेलुया रबा बाबा 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 लाबा शांदा लाबा रबा लाबा रिखा रबा शकारंदा लाबा रबा लाबा उराना बा शादा नामा लाबा दाबा आपले हात उंच करूया परमेश्वराची आराधना करूया अन्य भाषेतून प्रार्थना करूया देवाचं सामर्थ्य आज आमच्या घरामध्ये कबूल करूया प्रत्येक शाप येशूच्या नावामध्ये आम्ही तोडत आहोत हालेलुया every curse we break in Jesus name oh God hallelujah let your power come oh God hallelujah oh raba sanda laba raba laba आरोग्याचं सामर्थ्य ओ दे बापा शांतीचं सामर्थ्य ओ दे बापा क्षमेचं सामर्थ्य येशूच्या नावामध्ये प्रत्येक तुझ्या लोकांच्या जीवनामध्ये आम्ही कबूल करतो राईट नाव इन द नेम ऑफ जीसस हालेलुया ओ राबा शांदा लाबा राबा लाबा राबा लाबा देवा तुझं आरोग्यदायी सामर्थ्य दे बापा तुझ्या लोकांना तू स्पर्श करत आहेत त्यांच्या जीवनातील बंधनं तू तोडत आहेत हालेलुया येशूच्या नावामध्ये इन द नेम ऑफ जीसस हालेलुया Oh Rabba Shanda Rabba Rabba Laba Rika Rabba Santa Rabba Laba Rabba Laba Rabba Laba Hallelujah Hallelujah Prabhu tu priya uttar द्यावे मज कोणी न तुझा शिवा सदात्म्याने मला कळवावे मज तारण देशी कृपेने काय मज तारण देशी काय धारिले तुला ये पतिता तुझला Hallelujah 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 Lord we love you Jesus we love you God येशूमध्ये आवडती प्रेम करतो ओ त्याला म्हणे येशूमध्ये आवडती प्रीती करतो Hallelujah 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 Jesus त्याने आमचे दुःख सहिलेले आहेत त्याने आमच्या सारी वेदना सहन केलेल्या आहेत हालेलुया येशू आम्ही तुझी स्तुती करतो त्या नावाला मी धन्यवाद देतो दे बापा तू आज आम्हामध्ये उतरून आलेला आहेस थँक यू फॉर युअर प्रेझेन्स ओ गॉड दॅट यू आर कमिंग इन मिडस्ट ओ फादर यू आर ब्लेस्ड बाय युअर वर्ड ओ फादर लॉर्ड जीसस त्या वचनाद्वारे तू आम्हाला आशीर्वादित केलेला आहेस आम्ही तुझे उपकार मानतो आम्ही नेहमी आमच्या जीवनामध्ये तो वधस्तंभ आठवणारे लोक तू आम्हाला बनवते बापा
आणि जे उत्तम शिक्षण त्या वधस्तंभावर आम्हाला मिळालेलं आहे ते आमच्या आचरणात आणण्यासाठी तू आम्हाला मदत कर देई बापा. आणि या जगामध्ये राहत असताना प्रकाशाचे पुत्र म्हणून राहण्यासाठी तू आम्हाला मदत कर. आज प्रभू तू आमच्यामध्ये उतरून आलेला आहेस, आम्ही तुझे उपकार मानतो. आज तुझ्या प्रत्येक लोकांना आम्ही आशीर्वाद देतो, त्यांच्या पापांची क्षमा कर. तुला न वाटणाऱ्या गोष्टी असतील त्या तू काढून टाक. जर कोणी आजारी असेल त्यांना तू स्पर्श कर. आर्थिक बंधनात असतील त्याच्या आर्थिक बंधनात थोडली जाऊ दे. शापाखाली असेल शापातून मुक्त कर. करणी बाधा जादू मंत्रतंत्रच्या खचाट्यात असतील ईश्वर नावात त्यांना तू सोडव आणि पवित्र अभिषेक त्यांच्या जीवनावरती होऊ दे. आज तू आम्हामध्ये उतरून आलास, आम्ही तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाची स्तुती करतो. तुझे प्रियदास रण अनिल यांच्याबद्दल तुझा धन्यवाद करतो. त्यांना तू आमच्यामध्ये पाठवून सुंदर वचन त्यांच्याद्वारे आम्हाला दिलंस त्याबद्दल तुझी स्तुती करतो. त्यांना त्यांच्या परिवाराला आम्ही आशीर्वाद देतो, त्याच्या सेवा करायला आम्ही आशीर्वादित करतो. आणि अशाच प्रकारे महान रीतीने त्यांचा वापर करून घ्या, आम्ही त्यांना आशीर्वादित करतो. प्रभू येशूच्या नावात या ठिकाणी जात असताना आम्हा प्रत्येकाचा तू सांभाळ कर. उन्हापासून आमच्या लोकांचं संरक्षण कर. सुखरूप त्यांच्या घरी घेऊन जा. आणि आम्ही प्रार्थना करतो येणारा ईस्टर संडे पुनरुत्थानाचा सण आम्ही साजरा करत असताना रविवारची देई बाप्पा सकाळची 6ची उपासना एक अद्भुत उपासना असू दे, ज्या उपासनेमध्ये खऱ्या रीतीने लोकांना पुनरुत्थित ख्रिस्ताच्या सामर्थ्याचा अनुभव येईल देई बाप्पा. आज मी प्रार्थना प्रत्येक भावाला प्रत्येक बहिणीला आम्ही येशूच्या नावामध्ये आशीर्वादित करतो. वी ब्लेस देम ओ फादर इन द नेम ऑफ जीसस. आज तू आम्हामध्ये उतरून आलास, आम्ही तुझे उपकार मानतो. जो आनंद तू आम्हाला दिलास त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या नावात आमेन.